RTJ न्यूज जिंतूर महाविस्फोट रिपोर्ट। निसर्गाचा श्वास म्हणजे झाडं, माणसाचं आयुष्य म्हणजे झाडं। शेकडो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी गायलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, म्हणजे ही झाडं, ही वने आमचे सगळे सोयरे आहेत। पण परभणीच्या सामाजिक वनीकरण विभागाने या सोयऱ्यांचीच अशी काही विल्हेवाट लावली आहे की निसर्गालाही अश्रू अनावर व्हावेत। जिंतूर तालुक्यात 44 लाख रुपयांची 4000 झाडं लागण्याआधीच गायब झालीत। कागदावर वृक्षवल्ली फुली, पण जमिनीवर मात्र फक्त धूळ उडाली। परभणी वनीकरण विभागाचा कागदी कारभार 44,54,364 रुपये हवेत विरले। रोपे गेली कुठे? सत्ता बदलते, अधिकारी बदलतात, पण शासकीय निधी हडप करण्याची पद्धत बदलत नाही। याचंच एक जळजळीत उदाहरण आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। काही दिवसांपूर्वी आम्ही राजेगाव ते जोगवाडा रस्त्यावरील 11 लाखांच्या रोपवन कामाचा पोलखोल केला होता। सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी प्रशासनाला जाब विचारला होता, पण तो तर केवळ एक छोटा झरा होता। आज आम्ही भ्रष्टाचाराचा पूर्ण महासागर तुमच्या समोर उघड करणार आहोत। मे 2024 मध्ये विभागीय वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र पुंडलिक नाळे यांनी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले त्या अंतर्गत जिंतूर तालुक्यातील आणखी 4 रस्त्यांची अवस्था काय आहे, चला आमच्या डिजिटल स्क्रीनवर पाहूया। भ्रष्टाचाराचा कागदी ताळेबंद। सन 2024 ते 25 च्या पूर्व पावसाळी कार्यक्रमांतर्गत जिंतूर तालुक्यातील या 4 प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा प्रत्येकी 2 किलोमीटर अंतरात 4000 रोपे लावायची होती। कागदोपत्री झालेला खर्च खालीलप्रमाणे आहे। घागरा ते कवडा रस्ता 11,13,591 रुपये मंजूर। कवडा ते कवठा फाटा रस्ता 11,13,591 रुपये मंजूर। बेलुरा ते नव्हाती रस्ता 11,13,591 रुपये मंजूर। बोरगळवाडी ते कावी रस्ता 11,13,591 रुपये मंजूर। एकूण गायब झालेला निधी 44,54,364 रुपये। 44,54,000। कागदावरचा खेळ। कागदपत्रे ओरडून सांगताहेत की निधी मंजूर झाला, कामं वाटली गेली, पण जेव्हा RTJ न्यूजची टीम प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली तेव्हा सत्य काही वेगळंच होतं। RTJ न्यूजचा ग्राउंड झिरो सर्व्हे। 44 लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा करणाऱ्या या रस्त्यांवर जेव्हा आमचा कॅमेरा पोहोचला तेव्हा तिथे काय दिसले? ना कुठे खड्डे खोदल्याच्या खुणा, ना कुठे लहान रोपट्यांचा पत्ता, ना कुठे जनावरांपासून वाचवणारी संरक्षक जाळी ट्री गार्ड, आणि ना कुठे पाण्याचा थेंब। निसर्गाच्या नावावर इतका मोठा क्रूर विनोद कसा केला जाऊ शकतो? हा निधी झाडांच्या संगोपनासाठी होता की अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठी? RTJ न्यूजचे प्रशासनाला 5 धारदार सवाल। 1. 44 लाख रुपयांची ती 4000 झाडं नेमकी कोणत्या जमिनीत गाडली गेली? 2. डिजिटल पिम्स प्रणालीवर अपलोड केलेले खोटे जिओ टॅग फोटो कोणाचे आहेत? 3. संबंधित अधिकाऱ्यांनी AC गाड्यांमधून उतरून कधी या रस्त्यांची धूळ तुडवली आहे का? 4. कागदावर जंगलं उगवणारी ही किमयागार यंत्रणा नेमकी कोणाच्या आशीर्वादाने चालते? 5. जनतेच्या करातून गोळा झालेला हा 44 लाखांचा निधी कोणाच्या घशात गेला? संजय आडे यांचा एल्गार आणि जनतेची मागणी या अन्यायाविरुद्ध आणि निसर्गाच्या लुटीविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांनी रणशिंग फुंकले आहे। त्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की जर या 4ही कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत निष्पक्ष चौकशी झाली नाही, जिओ टॅग आणि व्हिडिओ रेकॉर्डची फॉरेन्सिक तपासणी झाली नाही आणि दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल झाले नाहीत, तर वनीकरण विभागाच्या इतरही अनेक काळ्या कारभाराची चिरफाड जनतेसमोर केली जाईल। शेवटी प्रशासकीय अंधारात बसून फाईल्सवर सह्या करणाऱ्या मोठ्या साहेबांना RTJ न्यूजचा एकच खणखणीत टोला आहे। कारण साहेब, कागदावरची झाडं कधी सावली देत नाहीत, कागदावरची झाडं कधी ऑक्सिजन देत नाहीत, आणि कागदावरची झाडं कधीच या वसुंधरेला वाचवू शकत नाहीत। आता पाहायचे हे आहे की डॉक्टर राजेंद्र पुंडलिक नाळे यांनी दिलेल्या आदेशांनंतर झालेल्या या कागदी जंगलावर महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी काय ॲक्शन घेतात। आम्ही या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहू। कॅमेरामनसह RTJ न्यूज चॅनल जिंतूरसाठी संपादक रफिक तांबोळी। जनतेला आवाहन, मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की निसर्गाची आणि तुमच्या पैशांची ही लूट थांबली पाहिजे तर या रिपोर्टला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। अशाच निर्भीड पत्रकारितेसाठी RTJ न्यूज जिंतूरला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।